आमच्याकडे 450 वाले 450 आम्हाला ते नाही करायचं, कारण एक वाल सोडायचा म्हणले तर तुम्ही उद्या अर्धा इंची बी कनेक्शन आहे. जर समजा डायमीटर बदललं नसेल, चूक झाली तर काय करायचं ते आम्ही आमच्या लोक भावना आहे सगळ्या गावकऱ्यांच्या. आज तुम्ही विचारात घेतल्या त्या हे सगळे नगरसेवक जे बोलत होते 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आम्ही केराची टोपी दाखवली अजिबात नाही. ही माणसांनी सांगायचं तुमच्या बापाच्या आईच्या किंवा देवाच्या शपथ खाऊन त्या आम्ही कोणी पैसे वाढले एकाने सांगायचं. आणि म्हणून लोक भेटले का नगरसेवक तुमच्या ठेकेदाराला भेटले का? तुम्हाला भांडलोच का आम्ही भांडलो कोणाला? शिवून कमिशनर साहेबाच्या तुमच्या लोकांना आम्ही काही बोललो का? आम्ही दादरला बोललो, आम्ही शिवाला बोललो, कामाचं बोललो का? आमचं काही द्या म्हणलो का? कृपया जे तुम्ही या गावातले सभ्य नागरिक असतील त्यांना मला याच्यातून विनंती एकच करायची की आम्हाला काही लागत नाही आणि तुमचा भाव नेमका कोणता आहे आमच्याबद्दल बदनामी करण्याचा हे थोडस तुम्ही समजून घ्या. आज जन्मल्यापासून आम्ही पाण्याची परिस्थिती आपण सगळे पाहतो की भविष्यात होऊ नये. शिव आज हेतू ते निघून जाणार आहे, कन्स्ट्रक्शन काम संपलं निघून जाणार आहे, ठेकेदार निघून जाणार आहे. जे चाटूपणा करतात ना आता गावातले त्या चाटूला तुम्हाला आम्हालाही धरायचं. माझी विनंती एवढीच आहे, कोणाच्या चाटण्यासाठी कोणाला बदनाम करू आम्ही तुम्हाला करीत नाही. तुम्ही चांगली भूमिका मांडा, आमची काही हरकत नाही. आम्ही आंदोलन केलं, 1-2 लोकांनी पोस्ट टाकल्या, पैसे लागत लगेच पाईपलाईन टाकल्या आहे का? त्याच लोकांनी आतापर्यंत किती आंदोलन केले, किती काय निवेदन दिले, आम्ही कधी पोस्ट टाकली का? आम्ही त्यांच्या पोस्टला विरोध पोस्ट केली का? याचा त्यांनी विचार करा. अगोदर ते बसले, नंतर सगळ्यांबरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेतनं असं पुढे आलं की गावाची योजना आहे, धरण कुशाला आहे, परंतु सगळ्यात जास्त त्रास आपल्या शिवगावकरांना होतो. इथून पाणी पातळीला जातं, परंतु 2 दिवसात त्यांना पाणी मिळतं. गाव त्यानंतर ही टाकी फक्त त्या गावासाठी वापरली जायची आतापर्यंत. आता त्यानंतर ही टाकी या बाजूने इकडं आणि पवार वस्ती, हे पवार वस्ती गेल्यानंतर ही लांडे वस्ती आणि इकडं ही टाकी गेली. तुम्ही ते सरेर साहेबाची कोण आहे तुम्ही? आमचे पत्रकार मित्र असतील, डॉक्टर, वकील आहे, सगळ्यांनी चर्चा केली, पुढे आले, एकत्रितपणे आपण बसलो, एक आंदोलन केलं. त्याच्यावरती शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये एखाद्या विषयाला जर तुम्हाला फोकस करायचं असेल आणि प्रशासन जर तुमचं ऐकत नसेल तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये आंदोलन हे प्रभाव. शेवगाव शहरच्या पाणी प्रश्नावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन नगरपालिका, शिव आणि सर्व टीम, ठेकेदार असतील, कन्स्ट्रक्टर असतील, यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं. प्रेझेंटेशन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईनच्या वारंवार आम्ही तक्रार करीत होतो की ही तकलादूळ आहे, हे 30 वर्ष पुढची चालणार नाही. आणि आता जे झोन केलेत ते सगळ्या चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत. आणि ह्या टाक्यांचा जे त्यांचं लिटरची क्षमता आहे त्या एकदम कमी आणि चुकीच्या पद्धतीने झालंय असं आम्ही वारंवार सांगत होतो. आज प्रेझेंटेशन मध्ये सगळ्यांनी मांडलेले प्रश्न आणि त्यानंतर घेतलेल्या कन्स्ट्रक्शननी त्याचा मागोबा याच्यावर असं लक्षात आलेलं आहे त्यांच्या की डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये घोटाळा झालेला आहे, आपल्याला फेर सर्वे करून याच्यात दुरुस्ती केली पाहिजे असं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर शिव मॅडमनी सुद्धा कबूल केलं का ही गोष्ट माझ्या निदर्शनात आपल्यामुळे आज आली. माझ्या सुद्धा हे लक्षात नव्हतं आलं की टेक्निकल विषय क्लिअर केला असेल, पण असा फॉल्ट असू शकतो हे मला वाटलं नव्हतं, पण माझ्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता ही जी शेवगाव शहर मधली डिस्ट्रीब्युशन लाईन काम चालू आहे ते तातडीने 10 ते 15 दिवसासाठी फेर सर्वेसाठी बंद करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन लाईन आणि झोन याची सुधारणा होऊन त्याचा पूर्ण परत माहिती सगळ्या समोर मांडून आणि ते सगळ्याचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर किंवा सगळ्याच्या लक्षात आलं की आता हे योग्य पद्धतीने चाललंय, त्यानंतर काम सुरू केलं जाईल अशा पद्धतीचा शब्द आज माननीय शिव मॅडमने दिलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन आणि सगळ्या ठेकेदार टीमनी दिलाय. त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज ह्या वेळेस सर्व पक्षीय किसन चव्हाण सर असतील, अरुण पाटील लांडे असतील, कमलेश गांधी असतील, वजीरभाई असतील, बंडूशेठ मेहर असतील, आमचे हुंदे सर असतील, सगळेच वेगवेगळ्या पक्षातले सर्व एकत्र आले, सगळ्यांनी प्रश्न मांडले.
त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ही पाईपलाईन चांगल्या पद्धतीने पुढे जावं हीच आमची भावना. ते शेवगाव हे असं शहर असेल, याला दुर्दैवी शहर असं म्हणता येईल, कारण एवढं मोठं जायकवाडी धरण अत्यंत जवळ असताना, उशाला असताना देखील या शेवगावकरांना मात्र 15-15, 17-17 दिवसामध्ये पाणी मिळते. आणि म्हणून ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर किमान 10 वर्ष झालेले आहेत. इथे एक महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना या शहरामध्ये राबवली जात होती, परंतु ती योजना जी कागदावरती आहे, ती कागदावरती योजना ही तकलादू आहे आणि इथलं जे प्रॅक्टिकली आहे ते मात्र वेगळं आहे. आणि म्हणून जे काही तिथले ठेकेदार किंवा इथलं प्रशासन किंवा जो कन्सल्ट ते जे सांगत होते की आम्ही रोज पाणी देऊ, ते मला असं वाटतं की इथल्या जाणकार नगरसेवकांनी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं. याच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये जागरूकता आली, रस्ता रोको आंदोलन झालं आणि आज प्रशासनाला या सगळ्या ग्रामस्थांच्या बरोबर बैठक करावी लागली, चर्चा करावी लागली. आणि आज जो कन्सल्टंट आहे त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की आत्ताची कागदावरची योजना आहे, या पद्धतीनं आम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही आणि म्हणून एक 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सर्वे करायला वेळ द्या. आम्ही सर्वे करतो, पुन्हा एकदा आपण इथं सगळे बसूया आणि मग ग्रामस्थांच्या पुन्हा त्याचं प्रेझेंटेशन होईल. आज ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन झालं त्या पद्धतीनं आणि मग ती योजना पुढे सुरू करू. मला असं वाटतं की हा जागरूक जनतेचा हा विजय आहे, कारण अधिकारी बदलून जात असतात, ठेकेदार पैसे घेऊन निघून जात असतो, परंतु पुन्हा जर ग्रामपंचायत सारखीच परिस्थिती पुढच्या 30 वर्षामध्ये जर शेवगावकरांना येणार असेल तर 30 वर्ष सातत्यानं आत्ताच्या पिढीला लोक भविष्यातले शिव्या घालतील की तुम्ही काय करत होतात. आणि म्हणून ती वेळ आता आमच्यावरती येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण आपल्या आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही या पाणी मिळावं, शेवगावकरांना हक्काचं पाणी मिळावं, रोज मिळावं, याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की आज प्रशासनाने त्या गोष्टी मान्य केल्या. प्रशासनाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून शेवगावकरांचे जे काही सुज्ञ गाव म्हणून लोक येत नसतात, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे कोणी आज सगळे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील आणि जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मला असं वाटतं की त्यांनी खूप वेळ दिला. भविष्यात वेळ देण्याची गरज आहे. आमचं लक्ष राहील प्रशासनावरती ही योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी.